श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप रडलायस. रात्रीच्या अंधारात सर्वांपासून लपून तुझे प्रत्येक अश्रू मी पाहिले आहेत. पण आता खचून जाऊ नकोस, कारण आता तुझी वेळ सुरू होणार आहे. नमस्कार भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. जेव्हा जगात कोणीही आपली हाक ऐकत नाही, तेव्हा ब्रह्मांड नायक स्वामी माऊली आपली हाक ऐकते. जर आज तुम्ही खूप संकटात असाल, मन उदास असेल, तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 21 अत्यंत प्रभावी आध्यात्मिक संदेश, जे तुमचे अश्रू पुसून तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण निर्माण करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची वेळ बदलणार आहे. प्रभावी आध्यात्मिक संदेश. बाळा, ज्यांनी तुला रडवलं त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील. तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्यात आलेलं वादळ तुला संपवण्यासाठी नाही, तर तुझ्या वाट्यातील काटे बाजूला करण्यासाठी आले आहे. लोकांनी तुला कमजोर समजून सोडलं असेल, पण त्यांना काय ठाऊक, तुझा हात खुद स्वामींनी धरला आहे. काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यातून जे गेले ते तुझ्या लायकीचे नव्हते. आता जे येईल ते तुझ्या भाग्याचे असेल. तू बंद खोलीत रडलेले प्रत्येक अश्रू तुझ्या आगामी काळातील मोठ्या यशाची पायाभरणी करत आहे. माझ्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर कधीच नसतो. तुझी प्रतीक्षा आता संपत आली आहे. जेव्हा सगळी दारे बंद होतात, तेव्हा समजावं की स्वामी स्वतः तुमच्यासाठी नवीन आणि मोठा रस्ता उघडत आहेत. तुझ्या कष्टाचं आणि प्रामाणिकपणाचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. बाळा, तू खूप सोसलं आहेस. आता तुझ्या सहनशीलतेचे गोड फळ तुला मिळवायचा काळ सुरू होत आहे. ज्यांनी तुझी किंमत केली नाही, त्यांना तुझी लायकी दाखवून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. खचू नकोस. आज तुझा दिवस वाईट असेल, पण लक्षात ठेव, काळ बदलताना वेळ लागत नाही. तुझ्या पाठीवर पडलेली प्रत्येक थाप ही दुःखाची नाही, तर मी तुला सांभाळत असल्याचा तो पुरावा आहे. तुझ्या मनातल्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या योग्य वेळी कशा पूर्ण करायच्या हे मला चांगलं ठाऊक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत राहा, कारण शांत पाण्यातच देवाचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. ज्या सुखाची तू वर्षानुवर्षे वाट पाहत होत आहेस, ते सुख आता तुझ्या उंबरठ्यापर्यंत चालत येत आहे. लोकांच्या टोमण्याने मन दुखावून घेऊ नकोस. तुझ्या न्यायावरचा न्यायाधीश म्हणजेच तुझा स्वामी करणार आहे. तुझ्या आयुष्यातील वाईट अध्याय संपला आहे. आता सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं नवीन अध्याय सुरू होत आहे. एकटा नाहीस तू. जेव्हा जेव्हा तू संकटात असतोस, तेव्हा मी तुझ्याही नकळत तुझ्या सोबत उभा असतो. तुझ्या पदरात माप ओढून सुख पडणार आहे. तुझी झोळी लहान पडेल इतकं मी तुला देणार आहे. ज्या दुःखाने तुला आज रडवलं, तेच दुःख उद्या तुला सर्वात जास्त मजबूत बनवणार आहे. डोळे पुस बाळा, आणि चेहऱ्यावर हसू आण, कारण आता तुझा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. भक्तांनो, स्वामींचा हा संदेश आणि हे आशीर्वाद जर तुमच्या थेट हृदयाला स्पर्श करून गेले असतील, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचे दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामींचे असेच नित्य नवनवीन मनाला शांती देणारे आणि संकटात धीर देणारे दिव्य संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहील. स्वामींची ही अमृतवाणी नेहमी लक्षात ठेवा आणि प्रत्येक संकटावर मात करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.